बळीराजा हा शब्द आपण किती सहजपणे उच्चारतो. पण आज याच बळीचा बळी घेतला जातोय का? शेतकऱ्यानं कष्टानं फुलवलेलं कांदा पीक निसर्गाच्या लहरीपणानं, गारपीट आणि अवकाळी पावसानं नसतं नाबूद झालं. जे काही हाती आलं, तेही कवडी मोल भावानं विकलं जातंय. काही शेतकऱ्यांचा कांदा तर लिलावच होत नाहीये. त्या अशा परिस्थितीत बळीराजानं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? ज्यावेळी कांद्याचे भाव वाढले, त्यावेळी सरकारनं निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचा कांदा भाव त्याच वेळेस दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु आता ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा ₹50 क्विंटल, ₹100 क्विंटलने विकला जातोय, तेव्हा सरकार कुठं झोपी गेलंय? याच सरकारला आज शेतकरी राजा विचारतोय, जेव्हा माझा कांदा विकला जातो, चांगल्या दराने विकला जातो, तेव्हा सरकार निर्यात बंदी करतं. पण तोच कांदा आज मला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. मग सरकार कुठं झोपी गेलंय?